श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात पितृपक्षाचे विशेष महत्त्व आहे। पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात। यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून म्हणजेच 7 सप्टेंबर पासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे आणि या पितृपक्षामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। यंदा बुधवारी म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी संकष्टी चतुर्थी आहे। या संकष्टी चतुर्थीला विघ्नराज संकष्टी असे देखील म्हटले जाते। धार्मिक मान्यतानुसार विघ्नराज संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने संततीचा जन्म, चांगले आरोग्य आणि आर्थिक समस्यापासून मुक्तता मिळते। तसेच कुटुंबामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते। असे म्हटले जाते की या दिवशी जो भक्त मनोभावे बाप्पांची पूजा करतो त्या व्यक्तीला जीवनात यश मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते। या दिवशी माता आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता, त्यांच्या आयुष्यामध्ये संकट असतील ती दूर होण्याकरता व्रत करते। या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी 6:04 पासून ते सकाळी 9:11 वाजेपर्यंत असेल, तर संध्याकाळी पूजेचा मुहूर्त हा 4:58 पासून ते संध्याकाळी 6:32 पर्यंत असेल। या दिवशी चंद्रोदय रात्री 8:06 होणार आहे। या वेळेत आपल्याला चंद्रदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे। गणपती बाप्पांची आरती करायची आहे। जास्वंदीचे फूल दूर्वा वाहून उपवास सोडायचा आहे। तसेच दिवसभरामध्ये एकदा तरी आपल्याला गणपती अथर्वशीर्षमचं पठण किंवा श्रवण हे करायचं आहे। तसेच संकष्टी चतुर्थीच्या व्रतकथेचं पठण सुद्धा करायचं आहे। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। पितृपक्षामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं। जर शक्य असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे आणि आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला आपल्या पितरांच्या नावाने दान हे करायचे। हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत। पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं, म्हणूनच आपल्याला घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायची। ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापापासून मुक्तता मिळणाऱ्या, आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार। तर ती कोणती वस्तू टाकायची, कोणत्या वेळेत टाकायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। पितृपक्ष हा पूर्वजांच्या आत्म्याला समर्पित केलेला काळ आहे। या काळात केलेले पवित्र नदीतील स्नानामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते। पितृपक्षातील स्नानामुळे पितृदोष कमी होतो आणि पूर्वज प्रसन्न होतात, ज्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मकता येते। या स्नानामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात प्रगती, मान सन्मान वाढतो। सर्व नद्यांमध्ये गंगा नदी ही अत्यंत पवित्र मानली जाते, म्हणून पितृपक्षात गंगा स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं। स्नानासोबतच या काळात दान पुण्य करण्याचे हे महत्त्व आहे। दान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि पितर प्रसन्न होतात। म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे आणि त्यानंतर यथाशक्तीप्रमाणे आपल्याला आपल्या पितरांच्या नावाने दान हे करायचं आहे। तसेच पिंडदान सुद्धा करायचं आहे। हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा जो प्रखरातला प्रखर पितृदोष आहे तो दूर होण्यामध्ये मदत ही मिळणार आहे। पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं, म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नान ही करायची। ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे। आणि म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, कारण असं म्हटलं जातं पण ब्रह्ममुहूर्तावर जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं आणि आपल्या पितरांचं स्मरण करायचं। ओम गणपते नमः किंवा ओम पितृदेवाय नमः या मंत्राचं जप करायचं आणि आपल्याला दिवसाची सुरुवात ही करायची। त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं। तुम्ही अगदी थंड किंवा गरम पाणी घेऊ शकतात। या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं ते म्हणजे गंगा
गंगाजल. गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होतच होतं, पण आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते. दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे लाल चंदन. लाल चंदन हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर आपल्याला आवर्जून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य हे टाकायचं. आता पंचगव्य तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात किंवा अगदी तुम्ही अंगाला चोळलं आणि स्नान केली तरीही चालणार आहे. आता पंचगव्य तुम्हाला कुठे भेटेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे सहज तुम्हाला छोट्या छोट्या बॉटल ज्या त्या पंचगव्याच्या भेटून जाणार आहेत. आता पंचगव्य म्हणजे काय? गाईचं दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण या 5 गोष्टीच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात. गायीशी संबंधित या 5 गोष्टींना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात पंचगव्याशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही. खेड्यापासून शहरापर्यंत कोणत्याही धार्मिक सण, शुभ कार्य, पूजा विधीमध्ये पंचगव्याचा प्राधान्याने वापर हा केला जातो. पंचगव्याचा उपयोग घरगुती शुद्धीकरणापासून ते शरीर शुद्धीपर्यंत केला जातो. त्याचबरोबर सध्या पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षामध्ये काळ्या तिळांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. काळे तिळ हे आपल्या पितरांना समर्पित असतात, म्हणून आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ हे टाकायचे. तसेच काळे तिळ हे गणपती बाप्पांना सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला स्नानही करायचे. पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे. ही स्नान करताना निरंतर आपल्याला ओम गणगणपतये नमः किंवा ओम श्रीविघ्नहर्ताय नमः किंवा ओम पितृदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर दूर होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.